सकाळचे वाजले 5 आणि आपण उठले आपल्या नेक्स्ट डेसाठी. आणि हे पाठीमागं आपलं द्वारकाचं मंदिर. पण एक सरप्राइझिंग गोष्ट सांगतो, खूप सकाळी पण नका येऊ दर्शनाला, नाही तर माझ्या मागं लाईन बघू शकता तुम्ही. हे आमच्या हॉटेलच्या मागूनच लाईन लागली. दाखवतो थांबा तुम्हाला. ही बघा, ही अशी लाईन आहे एकदम कुठपर्यंत आहे. आणि मंदिर खूप लांब आहे तिथं. तर ट्राय करा जरा लेट नाईट घ्यायचं दर्शन, म्हणजे सकाळी तुम्हाला त्रास नाही होणार. सो फायनली आपण पोहोचलेलो आपल्या गाडीकडं आणि आजचा दुसरा दिवस. आपण निघालो आहे सोमनाथकडे. आता मस्तपैकी गाडीवरती सामान वगैरे बांधूया आणि निघूया पुढे सोमनाथकडे. गाडीवरती सामान वगैरे बांधून झालेलं आहे आणि आज आपण निघालो कुठं? शेरो सोमनाथ. सोमनाथ म्हणजे त्याच्या अगोदर भरपूर काय काय करायचं आहे. सो आता निघालो. सकाळचे 6 वाजलेत. 6 नाही 7 वाजले. किती वेळात निघतो आपण इकडून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण द्वारकामधून केलेली आहे ही नवीन गाडी केलेली आहे आणि ती आता आपण कुठं कुठं जाणार आहे. 5-6 स्पॉट आहेत तिथे थांबणार आहे आणि लास्टला आपण जाणार आहे डायरेक्ट सोमनाथला. सो या बाईची गाडी आहे मस्तपैकी. आता निघतोय 10 मिनिटामध्ये. आता कुठंतरी थांबवा चहा बी प्यायला. ठीक आहे, सो चलो. तो आता आपण निघालोय रुक्मिणी मंदिराकडे. हे बघा, रुक्मिणी मंदिराचा एंट्रन्स असेल. ठीक आहे, हे बघा. तो आता आपण पोहोचलोय रुक्मिणी मंदिराकडे. इकडनं लगेच दर्शन घेऊन लगेच निघायचं आपल्याला. सो पहिला स्पॉट आपला रुक्मिणी मंदिर. पाहू शकता रुक्मिणी मंदिरात गर्दी नाही आहे, पटापट दर्शन होऊन जाईल आपलं. सो चला. सो असं बघितलं तुम्ही, मागं होतं ते रुक्मिणी मंदिर. आता आपण कुठं चाललो? पुढे नागेश्वर टेम्पलला चाललो बहुतेक. माहीत नाही आहे, पण आता चला ड्रायव्हर घेऊन जाईल तिकडं जायचं आपल्याला. ते मागं होतं रुक्मिणी मंदिर. सो चला आता पुढं. सो रुक्मिणी देवीचं मंदिर बघितलं. आता चाललो आपण नागेश्वर टेम्पलला. इकडून अजून एक 10-15 किलोमीटरवरती आहे. सो चला. आणि आता आपण पोहोचलेलो आहे नागेश्वर टेम्पलला. एंट्रन्स आणि इकडे पाहू शकता मंदिर पुढे. कितवं ज्योतिर्लिंग आहे? 10वं ज्योतिर्लिंग आहे ना.
शेरू नागेश्वरचं दर्शन कसं झालं? एकदम मस्त झालं. आणि आतमध्ये मोबाईल वगैरे सगळं अलाउड आहे. मला वाटतं आम्ही लवकर आलोय म्हणून आम्ही काढलेत व्हिडिओ वगैरे मस्तपैकी. असं अलाउड नाही कुठल्या ज्योतिर्लिंगला, पण आहे. इकडं बघा मस्तपैकी असं बनवलेलं इकडं बघा. आणि मंदिराच्या आसपास तुम्हाला असं एक लेक दिसेल. लेक आहे का माहित नाही काय आहे, पण माहीत असं. आणि हे इकडं असं ज्योतिर्लिंग आहे. आणि इकडं एकदम भली मोठी अशी आपल्या महादेवांची मूर्ती आहे. इथं शनी मंदिर आहे आणि आसपास चांगला स्पेस आहे, भरपूर स्पेस आहे. पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी आता आम्ही दर्शन घेतलं नागेश्वर टेम्पलचं आणि आता चाललोय. भरपूर स्पॉट आहेत, मध्ये मध्ये थांबणार आहे. ठीक आहे, थोडासा प्रसाद सुद्धा आणलेला आहे. आणि बघू आता एक चांगल्या ठिकाणी बाई थांबवणार आहे आम्हाला. कॅमेऱ्यामध्ये मस्त फोटो बिटो काढणार आहे. आणि 4-5 अजून स्पॉट आहे, त्यानंतर डायरेक्ट सोमनाथ. सो बघत राहा. आता थांबलेलं आहे, मस्तपैकी नाश्ता करणार आहे. बघा इकडं ये भी दो प्लेट. आणि चला घ्या तिकडे बसू. इथं पुढं बाहेर बसू. बाहेर ये. मस्तपैकी आलेला आहे नाश्ता आलेला आहे. नाश्ता करून घेऊ पटापट. तो चला पहिला नाश्ता. तर आता आपण पोचलोय नेक्स्ट स्टॉप आपला हर्षद माता मंदिराकडे. तिकडे वरती आहे मंदिर. सो चला. फुल सारी अशी गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळं आपण बघू आता लाईनमध्ये थांबायचं तिकडे. मंदिर इथं फुल गर्दी आहे. लाईन तिकडनं हे असं इथं मंदिर आहे. अरे बोल ना भी चल. हां इसका ये क्या है, मतलब इतिहास क्या है? ये बस हर्षदी देवी उज्जैन से आई थी सुबह को, शाम को वहाँ से चली गई. अच्छा, तो यहाँ पर अभी उसका मंदिर साथ है. देवी का मंदिर. हे बघा असं मंदिराचा इतिहास असं आहे. सो बघा आम्ही आता गॉगल घेतला इकडनं. मी आणि मैरा गॉगल दाखव. मैरा नवीन गॉगल दाखव. मयूरचा गॉगल बघा. गांधी प्लेसला चाललोय म्हणून गांधीचा गॉगल घेतला मयूर. मॅटर झाला इथं. काय आलं? फ्रॉड हो गया. गॉगल आमच्या 50 रुपयाचा गॉगल घेतलाय. एक नंबर गॉगल, एकदम खतरनाक. लेन्स कार्ड मधल्या 2000 ला टपले. हा रबरच नाही याला. रबरच पडलाय. होईल. आता कसा विषय होणार रबर नाही तर. सो चला आता निघतो आम्ही पुढे. डायरेक्ट घुसेल नाकामध्ये. कुठला स्टॉप आहे माहित नाही, पण जिथं गाडी थांबल तो आपला स्टॉप असेल. चलो. सो आता आम्ही आमचा ड्रायव्हर चेंज केलेला आहे आणि स्वतःच्या खिशातून 1000 रुपये एक्स्ट्रा देणार आहे. आणि चालवतोय गाडी आता बघा. किया गाडी चालवतोय. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा धंदा टाकून दिला पहिला. नाही काय बोलतो, त्याला खूप आवडते. तो गाडी गिफ्ट करणार आहे म्हणून तो ट्राय करतोय. लवकरच मंडळामध्ये एक नवीन 7 सीटर गाडी येणार. येस. सो बघा ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा सर्वांना. कीर्ती मंदिर, महात्मा गांधी यांचं काय जन्मस्थान. तर आपण अजून एक स्पॉटवर आलोय. कीर्ती मंदिर म्हणून आहे, महात्मा गांधींचं जन्मस्थान आहे. बघू आतमध्ये जाऊन काय काय.
चरखा आणि आमचे बापू परत येताना आणि शेरूने त्याच्या इथं काही 2 शब्द लिहिलेले तो साईन मारतो आता त्याचे 2 शब्द लिहून खूपच एक्साइटेड आहे शेरू इथं ते शेरू मजा आ गया आता मी निघालोय गांधीजींच्या जन्मस्थानाकडे त्या टाइमचं एवढं रूम होते सो आता आपण पोचलोय माधवपूरला आणि आता एका हॉटेलमध्ये बसलोय हॉटेल शिवम म्हणून तर आता मस्तपैकी खायला मागवणार आहे आणि इथून पुढं बीच आहे बीचवर जाऊन फोटो वगैरे काढायचे हॉटेल मस्त एकदम पाहू शकता इंटिरियर वगैरे जेवण आल्यावर दाखवतो तुम्हाला आता काय काय ऑर्डर केलं जेवण आलेलं आहे मस्त काजू मसाला तवा मसाला आणि चना मसाला आणि रोटी आणि दाल खिचडी मागवली शेरू खाना तो जबरदस्त लागायचे पापड आता खाल्ला आम्ही तर आता पटापट जेवण करून घेऊ आणि नंतर जायचं बीचवरती तर आता आपण आहे कुठला माधवपूर ना माधवपूर बीचवर मस्तपैकी असं तिथं शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता तिथं जाऊन आता मस्त फोटो वगैरे काढू बीच आहे पूर्ण बीच आहे क्लीन बीच आहे एकदम आणि गुजरात मधला पहिला बीच आम्ही एक्सप्लोर करतोय चला सोमनाथला पण बीच आहे तिकडे पण जाणार आहे आता सध्या हा पहिला बीच द्वारका पासून जवळ आहे थोडा आणि गुजरात मधला पहिला बीच शिवलिंग बघायला एक नंबर असे शिवलिंग आहे बरोबर बीच मध्ये बनवलेली शिवलिंग आहे आणि हा इकडं असा बीच आहे टुरिस्ट आता कमी आहेत सध्या आणि ही खाडी आहे बघा अशी खाडी नाही कप बशीत चहा कपमध्ये असते बशीमध्ये चहा थंड करून पितात हे माहिती आहे मला पण आपल्याकडे जास्त पित नाही असं चहासाठी थांबलो होता मस्तपैकी 45 किलोमीटर राहा इथून सोमनाथ चहा वगैरे पिऊन घेऊ मस्त टेक्नॉलॉजी आहे बघू शकता तुम्ही इथं अशा गाड्या भरपूर चालतात आता आम्ही आलो आणि या मंदिराची कथा अशी की इथं श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता एक जरासन म्हणून राक्षस होता जेव्हा श्रीकृष्ण विश्राम करत होते वडाच्या झाडाखाली तेव्हा त्यांना त्यांनी पायावरती बाण मारला होता पण जेव्हा तो शिकार म्हणून त्यांना घ्यायला आला तेव्हा त्यांनी त्याला दर्शन दिलं होतं त्याच्यामुळे याला तीर्थस्थान बोलतात इथं स्वयं श्रीकृष्ण अवतार घेतला होता त्यांनी फायनली आम्ही पोहोचलो आहे सोमनाथमध्ये प्रथम महादेव मंदिर प्रथम ज्योतिर्लिंग आहे तर बघू रूम वगैरे आणि त्यानंतर संध्याकाळी जाणारे दर्शनाला तर पहिले रूम वगैरे जाऊन बघूया
चले पुढे. नेहमीप्रमाणे आमचे जेवण तर एकच नंबर असतं. या टायमाला नाही दाखवलं, भरपूर टायमाला दाखवतो जेवण. तर या टायमाला स्पेशल लस्सी दाखवतो तुम्हाला. आम्ही आत्ता आहे सोमनाथमध्ये आणि सोमनाथची स्पेशल लस्सी मागवली. अरे पिऊन सांग मला कशी लागते. मस्त, जास्त स्वीट नाही. ओके चला पटापट पिऊन घेऊ लस्सी. वाजलेत आता रात्रीचे 11 आणि हा सोमनाथचा समुद्र पाहू शकता रात्रीचा. आणि हे मंदिर इकडं या साईडला आहे. आणि आता बॅक साईडला आहे. मस्त जेवण झालं, थोडंसं फिरायला आलो इकडं पाहू शकता. तर आता आम्ही आलो होतो, आता आपण कुठे सोमनाथमध्ये आणि हॉटेल कृष्णा यांच्या मालकाशी मिळा. आपके होटल के बारे में बताओ, क्या क्या इधर आपके पास सर्विस है वगैरह. अरे किधर है हाँ आपका होटल होटल? वगैरह ये सब. होटल सोमनाथ में है, मंदिर के बगल में हाँ. ये होटल है मेरा, मंदिर के बगल में. हॉटेल एकदम जवळ आहे मस्त पैकी आणि एकदम चांगले रूम आहे, अफोर्डेबल रूम आहे मस्त. एसी वगैरह पण सगळं. येस एसी वगैरह सगळं. एकदम मस्त रूम है. आएंगे तो हमारी तरफ से कोई आएगा तो वो लोग आपको बोलना, आपका फ्रेंड वगैरह है कि आपको उसको भी येस डिस्काउंट देंगे. डिस्काउंट भेटून जाईल. आपला व्हिडिओ बघून जो येत असेल त्याला डिस्काउंट. आणि इकडनं असं आहे. चलो भैया. सकाळी उठलेलो आहे मस्तपैकी आणि आता नेहमीप्रमाणे ढोकळो छे, जिलेबी छे, मिरची छे आणि फाफडा छे. पापडाचे, जलेबीचे वांदे झालेत आमचे कारण की पाऊस पडतोय खूप. आम्हाला बाहेर जायचं होतं, फोटो वगैरे काढायचे होते मस्त पैकी. पण पाऊस आता थांबेल ready मला आहे, वाटतंय. पण पाऊस काय अजून थांबला नाहीये. तोपर्यंत नाश्ता करून घेऊ. तोपर्यंत नाश्ता करू. ढोकळा घेतलेला आहे स्पेशल. मायरा काय ते चटणी चटणी आणि ते अशी कढी बोलते, कढी. हा हे ते ढोकळ्या बरोबर खातात. सोबत खायची ती. हम्म. वैताग आलाय आम्हाला. महाराष्ट्रीयन लोकांची वांदे आहेत. तर चला पटापट आता करू आणि नंतर जाऊ फोटो बिटो काढू. आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, खतरनाक चेकिंग होते आतमध्ये. तो बाहेरनंच आता फोटो वगैरे काढतोय आणि तुम्हाला बाहेरनंच हां 2-3 टाईम होते आतमध्ये. बाहेरनंच तुम्हाला आता दाखवतो मंदिर कसं काय आणि फोटो वगैरे काढू शकतो. तिकडं समुद्र आहे आणि असा हा सोमनाथचं याचं मंदिर आहे पाहू शकता. जबरदस्त एकदम. सो माझ्या मागं पाहू शकता तुम्ही, ते आहे सोमनाथ मंदिर. आणि आता इकडं फोटोशूट चालू आहे. हे कोणाला माहीत नाही ॲक्च्युली. इकडं भरपूर स्पेस आहे फोटो काढायला. बॅक साईड आहे, आम्हालाच माहिती आहे फक्त. बघू शकता इकडं कोणच नाही, आम्हीच फोटो काढतो. आणि बॅक साईडला बघा सोमनाथचं मंदिर आहे. आणि इकडं बघायला तर तुम्ही पूर्ण समुद्र आहे. समुद्राच्या शेजारीच असलेलं हे सोमनाथचं मंदिर आहे. एक नंबर आहे. रात्रीचा जो शो होता तो पण जबरदस्त होता. तुम्हाला सांगतो काय होता. रात्री तुम्ही जर आलात तर इथं 50 रुपये तिकीट आहे शोचं. ते काढा आणि पूर्ण मंदिराची माहिती दिलेली आहे ती बघू शकता तुम्ही. मंदिरावरती पूर्ण थिएटरसारखं फोकस मारतात आणि हे होम थिएटर लावल्यासारखं असतं पूर्ण. बघू शकतो प्रोजेक्टर असतो, सॉरी प्रोजेक्टरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण मंदिराची माहिती सांगतात. सो बघा आणि नक्कीच आलात तर तुम्ही इथं ते पहिलं बघू शकता.